नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहणार आहोत महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर। मुंबई, नाशिक आणि कोकण विभागात 10 जूनला मतदान। विद्यमान 4 आमदारांच्या कार्यकाळ 7 जुलैला संपणार। डोंबिवलीमध्ये महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक। पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे यांच्या सभेच्या नियोजनासाठी बैठकीचं आयोजन। श्रीकांत शिंदेंसह भाजपचे पदाधिकारीही उपस्थित। राहुल शेवाळे यांनी पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतली। धर्माधिकारी यांच्या रेवदंडा येथील निवासांनी जाऊन शेवाळे यांनी घेतली सदिच्छा भेट। शरद पवार गटाच्या तक्रारीनंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर गुन्हा दाखल। मतदारसंघात पैसे वाटण्यासाठी बँकेचा वापर झाल्याचा आरोप। संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी। बारामती लोकसभेमध्ये मतदान केंद्रावर गैरप्रकार झाला। 157 मतदान केंद्रावर गैरप्रकार झाल्याचा सुळेंचा आरोप। सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार। शरद पवारांनी बारामती लोकसभेच्या प्रत्येक तालुक्याच्या प्रमुखांकडून मतदानाबाबत माहिती घेतली। कार्यकर्त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची प्रमुखांची पवारांना माहिती। नांदूर मधमेश्वर कालव्याला पाणी सोडण्यासाठी गंगापूर तालुक्यातील शेतकरी आक्रमक शेतकरी नांदूर मधमेश्वर कालव्यात उतरून केलं त्यांनी आंदोलन। अकोला ठाकरे गटाकडून महापालिकेच्या गेट समोर पाणीपट्टी बिलाची होळी। पालिका मनमानी पद्धतीने टॅक्स वसूल करत असल्याने त्याविरोधात आंदोलन। अकोला जिल्ह्यात टोल माफीसाठी नागरिक आक्रमक। आगामी काळात मोठं जनआंदोलन उभारण्याचा परिसरातील नागरिकांचा इशारा। पुण्यातील रायरेश्वर मतदान केंद्रावरून मतदान कर्मचाऱ्यांचा अवघड प्रवास। सर्वात उंच पठारावरून निवडणूक साहित्य घेऊन पायी खडतर प्रवास। पुण्याच्या दुर्गम डोंगरी भागात 100% मतदान। बुरुडमाळमधील 20 पुरुष आणि 20 महिलांनी बजावला मतदानाचा हक्क। बुरुडमाळमध्ये 75 वर्षात पहिल्यांदाच मतदान केंद्राची स्थापना। धाराशिवमध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन शासकीय तंत्रनिकेतनमधील स्ट्रॉंग रूममध्ये दाखल। स्ट्रॉंग रूम परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त। उरणच्या जेएनपीटी बंदरात 400हून अधिक कांद्याचे कंटेनर अडकले। जेएनपीटी आणि कस्टमची वेबसाईट अपडेट न झाल्यामुळे गोंधळ। नाशिकच्या जामोरीतील 150 ते 200 कंटेनर जेएनपीटी बाहेर असल्याचा अंदाज। निर्यात बंदी उठूनही सोलापुरात कांद्याचे दर घसरलेले। सीमाशुल्क विभागाकडून शुल्काबाबत अनिश्चिती। तर किती शुल्क आकारायचे याबाबत आदेश नाही। सीमाशुल्क विभागावर शेतकऱ्यांची नाराजी। नवी मुंबईतील वाशीच्या बाजार समितीत कांद्याचे दर घसरले। 2 दिवसांपूर्वी कांद्याचे दर 22 ते 30 रुपये, तर आज कांदा 15 ते 20 रुपये किलोवर कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। कांदा निर्यात शुल्क संभ्रमावस्थेमुळे 400हून कंटेनर खोळंबले। कांद्याच्या बाजारभावात 300 ते 500 प्रति क्विंटल मागे घसरण। पुण्यातील देवळे गावात पोलीस असल्याची बतावणी करत कांदा विक्रेत्याची लूट, तर दुसऱ्याने गळ्यातील चैन हिसकावून पळ काढला। राजगड पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल। बीडमध्ये उन्हाच्या तडाख्याचा कांदा पिकाला फटका। हवामानात आर्द्रता वाढल्याने कांदा नासला। कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात। राजापूरमधील कोदवली नदीत अचानक भरतीचं पाणी शिरलं। नदीपात्रातील पाण्यात गाड्या अडकल्या। वाहन मालकाचं मोठं नुकसान। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरणानं गाठला तळ। हिंगोली, वसमत, पूर्णा शहरावर पाणी टंचाईचं सावट। येलदरी धरणातून सिद्धेश्वर धरणात पाणी सोडण्याची शक्यता। येत्या 10 मे रोजी माढ्याच्या उजनी धरणातून सोलापूरसाठी पाणी सोडणार। एकूण 5.5 टीएमसी पाणी सोडलं जाणार असल्याने पुढील 2 महिने सोलापूरची पाण्याची चिंता मिटणार। नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला। जिल्ह्यात 42 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद। वाढत्या तापमानाच्या नागरिकांना झळा। वाशिम जिल्ह्याच्या तापमानात मोठी वाढ। जिल्ह्यातील शेतकरी मात्र खरीप हंगामाच्या शेती मशागतीच्या कामात गुंतले। पुण्यात मतदानाच्या दिवशी पावसाची शक्यता। पुढील 4 दिवस दुपारनंतर ढगाळ वातावरणाचा अंदाज। येत्या सोमवारी मतदानाच्या दिवशी वातावरण ढगाळ राहणार। सततच्या वातावरण बदलामुळे नांदेड जिल्ह्यातील शेती पिकांचं नुकसान। वातावरण बदलामुळे शेतकरी संकटात। परभणीत केवळ एका कंपनीच्या रासायनिक खतांच्या दरांमध्ये 200 ते 250 रुपयांची वाढ। इतर कंपन्यांचे दर स्थिर। दरवाढीच्या भीतीने शेतकऱ्यांची खत खरेदीसाठी तारंबळ उडाल्याचं चित्र। वर्ध्यात एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत 1 दिवसीय आंबा महोत्सवाचं आयोजन। शेतकऱ्यांनी आंबा फळबाग शेतीकडे वळावे। जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचं आवाहन। परभणीत रासायनिक खतांच्या किमतीत बॅग मागे 200 ते 300 रुपयांची वाढ। खरीपची तयारी करणारा बळीराजा हवालदिल।
पुण्यात उन्हाळी सुट्ट्यांमुळे प्रवासी वाढल्याने खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट, प्रवाशांना दुपटीने तिकीट विक्री तर लूट करणाऱ्या विरोधात कारवाई होणार, परिवहन विभागाचा इशारा. पुणे शहरातील वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ, शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर. राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 1 जानेवारी ते 14 एप्रिल 2024 कालावधीत चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत 4 पट वाढ, आरोग्य विभागाच्या अहवालातून माहिती समोर. हिंगोलीच्या विकासात गेल्या दशकभरात दरडोई उत्पन्नात लक्षणीय वाढ, दरडोई उत्पन्न 1,13,000हून 2,49,000वर. यवतमाळ शहरातील अंबिकानगर परिसरात टोळक्याचा धुमाकूळ, टोळक्याकडून 4 वाहनांची तोडफोड, यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरच्या छावणी पोलीस ठाण्यातून 2 आरोपी पसार, हातकड्यांसह आता आरोपी पसार झाल्याने पोलीस दलात खळबळ. अमरावतीच्या कबडेश्वरमध्ये वीटभट्टीवर महसूल विभागाची कारवाई, वीटभट्टीसह कामगारांच्या झोपड्यांवर जेसीबी, वीटभट्टी मालकांचं कोट्यावधींचं नुकसान, कामगारांवर उपासमारीची वेळ. नांदेडमध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांवर गोळीबार करून लुटमार करणारे 2 पोलिसांच्या ताब्यात, चाकू पिस्तूलसह 4 लाखांचा मुद्देमाल जप्त, नांदेड पोलिसांची मोठी कारवाई. पिंपरी चिंचवडमध्ये पिस्तूल खरेदी विक्रीचे रॅकेट उद्ध्वस्त, गुन्हे शाखेच्या पथकाकडून मोठी कारवाई, डीलरसह चौघांना अटक. पुण्याच्या जुन्नरमधील काळवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षीय मुलाचा मृत्यू, घरासमोरील अंगणात खेळत असताना बिबट्याचा हल्ला, नागरिकांमध्ये तणावाचं वातावरण. इगतपुरी पारदेवी रस्त्यावर 3 बिबट्यांचा मुक्त संचार, पाण्याच्या शोधात बिबटे आले असल्याचा अंदाज, बिबट्या चाकरमान्यांकडून मोबाईल कॅमेऱ्यात कैद. चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वनविभागाने लढवली सौर शक्कल, शेकडो वन्यजीवांसाठी पाण्याची सोय, वाघाच्या वास्तव्यातच बांधली सौर आधारित बोअर. नांदेडच्या बिलोली तालुक्यातील लोहगावात हनुमान यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धेचं आयोजन, राज्यभरातील कुस्तीपटूंचा स्पर्धेत सहभाग. पुण्याच्या नारायणगावमध्ये मुक्ताबाई आणि काळोबा देवाची यात्रा, तब्बल 40 वर्षापासून शोभेचं दारुकाम यात्रेचं आकर्षण. परभणीच्या रावराजूरमध्ये नागरेश्वर मंदिरात पालखी सोहळा संपन्न, गावात हाताने बैलगाडे ओढण्याची परंपरा कायम.